यंग कपल होतं Yes. जे आयटी प्रोफेशन मध्ये होते दोघे. सोनोग्राफी पिक्चर जसा होता की तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी सारखं पिक्चर, पण तिचे पिरियड्स रेग्युलर होते, ती बीज तयार होत आहेत, गर्भवशीचं लायनिंग चांगलं आहे, ट्यूब्स नॉर्मल आहे. मग आपण मेल फॅक्टरकडे शिफ्ट झालो. Yes. रिपोर्ट मध्ये परत तिथे दाखवलं की अझोस्पर्मिया, म्हणजे तिच्या डोक्यात तो प्रश्न आला की अरे स्पर्म्सच नाहीये. नवऱ्याचे शुक्रजंतू तेवढेच महत्वाचे. एक छान वाक्य ऐकलं की देर इज अ डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. नवऱ्याची आणि बायकोची मिळून जे 4 घटक आहेत त्याची तपासणी सुरुवातीला व्हायलाच पाहिजे. अगं स्पर्म नाहीये याचा अर्थ हा नाही की स्पर्म तयारच होत नाहीये. करेक्ट. तर आपण सर्जिकल रिट्रिव्हल मेथड्स हॉर्मोनल पॅनल करून आपल्याला स्वतःच्या स्पर्मने पण बेबी होऊ शकतो. इट इज नॉट अ डेड एंड, देयर इज ऑलवेज अ होप. वेलकम टू IVF केअर केस सिरीज. तर डॉक्टर शीतल मॅम, तुम्हाला आठवते ती पहिली पेशंट? हो नक्कीच, कारण ते यंग कपल होतं Yes. जे आयटी प्रोफेशन मध्ये होते दोघे. आणि लग्नालाही जे आहे 5 वर्ष झालेले Yes. होते, पण त्यांचं मेन कन्सर्न होता की नाही पहिले आम्ही जो आहे करिअर वगैरे आम्ही करणार. Yes. मग ते लग्नाच्या 2 वर्ष त्यांनी काही ट्रीटमेंट प्रयत्न- वगैरे हां, प्रयत्नच काही केलेले केले नाही. नव्हते. मग त्यांनी लग्नाच्या 2 वर्षानंतर मग ते म्हटले की नाही, घरच्यांचा प्रेशर आला Yes. की अरे आता तुम्ही काहीतरी ट्रीटमेंटसाठी जा, की कधी बाळ करणार आहे, तुमचं हे करिअर चालू राहणार आहे, पण तुम्हाला हे पण गोष्टी महत्वाच्या आहेत. मग त्यांनी ट्राय करण्यास सुरुवात केली. मग लग्नाचे 1 वर्ष त्यांनी ट्राय केलं, पण तरी प्रेग्नन्सी राहत नव्हती. मग तिचे तसे पिरियड्स रेग्युलर होते. मग तिची जेव्हा सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये तेव्हा कळलं की सोनोग्राफी पिक्चर जसा होता की तिला पॉलिसिस्टिक ओव्हरी सारखं पिक्चर होतं, पण तिचे पिरियड्स रेग्युलर होते. येस. पण पेशंट काय आता आयटी प्रोफेशन मध्ये असले की सोनोग्राफीची पहिली प्रिंट आली, अरे मला डॉक्टरांनी पीसीओडी सांगितलेलं आहे, त्या रिपोर्ट प्रमाणे मला पीसीओडी दाखवते. मग तिने गुगलवर सर्च केलं की नाही, पीसीओडीला तिथे बरेच ट्रीटमेंटला मला वेळ लागू शकतो, मला हे जे आहे की त्याला ट्रीटमेंटला मला काही ऍडिशनल वगैरे काही गोष्टी करायच्या आहेत का. मग तिने डॉक्टरांना जाऊन कन्सल्ट केलं की अरे डॉक्टर्स मला आता पीसीओडी आहे तर मला प्रेग्नन्सी राहील का. मग मिस्टरांनाही टेन्शन आलेला. मग ते दोघंही त्यांच्या जनरल जे डॉक्टर्स असतात त्यांना जाऊन कन्सल्ट केलं. मग पहिले त्यांनी सोनोग्राफीमध्ये जे आहे फॉलिकल स्टडी वगैरे केली. जेव्हा ते फॉलिकल स्टडी वगैरे सगळे व्यवस्थित, स्त्रीबीज तयारून फुटायचे, तिचं गर्भवशीचं लायनिंगही छान होतं. मग नंतर जे आहे की तिच्या ट्यूब सुद्धा ब्लॉक चेक केल्या की ब्लॉक्स आहेत का नाही. मग त्यांनी तो 6-8 महिने सगळ्या गोष्टी केल्या, पण त्या डॉक्टरांचं असं झालं की नाही, आता कुठेतरी तुम्हाला फर्टिलिटी स्पेशालिस्टकडे तुम्हाला जाणं गरजेचं आहे. मग त्या पेशंट ज्या आहेत आपल्याकडे आले, तिची एक फ्रेंडची ट्रीटमेंट आपल्याकडे झाली होती. मग ती म्हणे नाही, तू आता याच IVF केअरच्या डॉक्टरांकडे तिकडेच जा. मग ती पेशंट आपल्याकडे आल्यानंतर मग आपण जे फिमेल फॅक्टर सगळे चेक करतो, कारण आपल्या इथे काय होतं बऱ्याच लोकांचं पहिले फिमेल्स कडेच लक्ष जातं की हो पीसीओडी म्हटल्यानंतर मग तिचं सगळं चेक केलं की स्त्रीबीज तयार होत आहेत, गर्भवशीचं लायनिंग चांगलं आहे, ट्यूब्स नॉर्मल आहे. मग आपण मेल फॅक्टरकडे शिफ्ट झालो की मेलसाठी टेस्टिंग केली, तर त्या टेस्ट रिपोर्ट मध्ये परत तिथे दाखवलं की अझोस्पर्मिया, म्हणजे तिच्या डोक्यात तो प्रश्न आला की अरे स्पर्म्सच नाहीये आणि माझ्यावर फोकस होत आहेत त्या दिवस. मग त्यांनी परत गुगल सर्च केलं की स्पर्मचा रिपोर्ट आला. डॉक्टरांना भेटण्याच्या अगोदर ते परत गुगलवर सर्च केलं की मला आता डोनर स्पर्म सांगतील का डॉक्टर्स. मग ते प्रश्न सगळे दुसरा काही ऑप्शनच नाहीये का की स्पर्म्स मिळतील की नाही. मग तेव्हा जेव्हा ते आपल्याला भेटले तेव्हा आपण त्यांचं चेक केलं की अरे स्पर्म्स इथे नाहीयेत, जे स्पर्म रिपोर्ट चेक केल्यानंतर. मग त्यांचं आपण काही बेसिक हार्मोनल टेस्ट केल्यात, काही आपण त्यांचे न्यूट्रिशन डेफिशियन्सी विटॅमिन्स वगैरे चेक केले. हिस्ट्री आपण विचारली की ऍडिक्शनची वगैरे काही हिस्ट्री आहे का. तर हे सगळं करेक्ट केल्यानंतर मग जेव्हा हार्मोनल प्रोफाईल नॉर्मल होता आणि जे आहेत की त्यांचे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आपण सगळ्या करेक्ट केल्या, त्याच्यानंतर मग त्यांचं आपण पिसामध्ये त्याच्या अंडाशयामध्ये आपण जेव्हा स्पर्म्स चेक केले तेव्हा ते स्पर्म्स मिळाले. आणि मग त्यांना आपण जे आहे की ऑप्शन त्यांना आपण IVFचा दिला. तेव्हा त्या पेशंटच्या परत डोक्यात प्रश्न आले की अरे हे मला खरंच माझे स्पर्म्स मिळालेत का, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आहेत. मग IVF सांगितलं की ते परत यंग एज, मग मला IVF सगळ्या गोष्टी. मग तिची वारंवार आपण काउन्सिलिंग वगैरे केली. जेव्हा ती त्याच्यासाठी तयार झाली की हो ऍटलिस्ट माझ्या हसबंडच्या स्पर्म्सनी मला ते बाळ होऊ शकते, डोनर हे ऑप्शन नाहीये. मग तेव्हा ती पेशंट ट्रीटमेंटसाठी तयार झाली. मग तिचं आपण IVF केलंय. आता जे आहे तिचं ते मागच्याच महिन्यामध्ये ते बाळ झालंय तिला. दे वर हॅपी की हो हे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग वगैरे केली, माझे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केले, याच्याने मला आज फायदा झालेला आहे. मी जर असं तुम्हाला विचारलं की ह्या
एपिसोड बघणाऱ्यांनी याच्यातून काय काय शिकावं, काय अनुभव तुम्ही काय सांगणार? की जो स्पर्म नाहीये याचा अर्थ हा नाही की स्पर्म तयारच होत नाहीये. करेक्ट तर आपण सर्जिकल रिट्रिव्हल मेथड्सने हॉर्मोनल पॅनल करून आपल्याला स्वतःच्या स्पर्मने पण बेबी होऊ शकतो. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्या आधी इट इज मला नॉट अ असं- डेड एंड. देयर इज त्याच्या आधी ऑलवेज अ होप. मला त्याच्या आधीचं पॉइंट मला असं वाटतं की नवऱ्याचे शुक्रजंतू तेवढेच महत्वाचे आहेत. हो, हो, actually. म्हणजे हा म्हणजे पहिला दोन्ही point. पार्टनर्स हा. बघितले पाहिजे म्हणजे असं नको इक्वली. व्हायला की प्रॉब्लेम स्पर्म मध्ये आणि ट्रीटमेंट जसं हिच्या हो. केस मध्ये झालं झालं की माझ्यावरच ट्रीटमेंट झाली. म्हणजे मराठीत त्याला एक म्हण आहे हम्म. की आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असं नको. Yes. दॅट इज नंबर वन. Yes. दोघांनाही तुम्ही जसं आपण सुरुवातीला म्हणतो की हम्म. 4 गोष्टी लागतात: स्त्री बीज, शुक्रजंतू, गर्भपिशवी, नलिका. या 4 गोष्टी सुरुवातीला चेक करा. सगळ्याच काही डिटेल टेस्ट हम्म. सुरुवातीला होतात असं नाही, पण ज्या बेसिक टेस्ट आहेत त्याच्यावरून बेसिक गोष्टी कळतात. Yes. दुसरा पॉइंट मला असं वाटतो की हिला सोनोग्राफीत पॉलिसिस्टिक सारख्या दिसणाऱ्या ओव्हरीज हम्म. म्हणजे तिला पॉलिसिस्टिक डिसीज आहे असं नाही. असं नाही. आणि ठीक आहे, इंटरनेटवरून किंवा गुगलवरून कुठूनही माहिती मिळवणं हे योग्यच आहे, हम्म. पण त्याचा वापर किंवा म्हणजे एक छान वाक्य ऐकलं होतं की देर इज अ डिफरन्स बिटवीन नॉलेज अँड इन्फॉर्मेशन. Information. Yes. व्हॉट यू गेट फ्रॉम इंटरनेट इज इन्फॉर्मेशन, नॉट नेसेसरी इट इज नॉलेज. कारण ऍप्लिकेबिलिटी जी आहे Yes. हम्म. किंवा ते तुम्हाला वापरता येत असेल तर ती नॉलेज झालं, हम्म. आणि जर वापरता येत नसेल तर नुसतीच इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन. अजून थोडक्यात प्रोफेशनल हेल्प खूप महत्वाची आहे. करेक्ट. स्वतः डिसाईड करू नका की तुम्हाला पीसीओडी आहे म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट तशीच लागेल. हो. यू नीड टू टेक इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट ओपिनियन त्या बाबतीत. हा, म्हणजे माहिती असावी, माहिती तर असलीच पाहिजे. हो. अर्थात माहिती असावी म्हणून तर हा उद्योग चाललाय सगळा की आणि सर आपण Podcast आयव्हीएफ पण मध्ये. याच्यात म्हणजे आयव्हीएफचं मेन रिझन इज मेल फॅक्टर. सो हो. म्हणजे One of the वन main ऑफ द मेन reasons, रिझन हो. इज मेल फॅक्टर. सुरुवातीला जेव्हा इन्व्हेंट झालं तर त्या फॅक्टरसाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला आयव्हीएफ लागेल. सो अगदी घाबरून जायची काही गरज नाहीये. गरज नाही. एनिवेज बाळ तुमचे तर क्रोमोझोम तुमचेच असणार आहे, बाळ तुमचंच असणार हो. आहे. Yes. सो आयव्हीएफ इज आणि ऑल्सो आता नॉर्मल. जो शब्द ईसा वापरला, हम्म. तर ते ईसा सचिन सर आता जरा जास्त डिटेलमध्ये इलॅबोरेट केले. ही इज अ फॅन्टास्टिक सर्जन, येस. आणि अशा अवघड आणि किचकट आणि नाजूक सर्जरीमध्ये मला नाही वाटत त्यांचा हात कोणी धरू शकेल. बरोबर. पिसा म्हणजे आपण टेस्टिस पर क्युटॅनस इपिडिडमल स्पर्म ऍस्पिरेशन. येस. सो म्हणजे काय की स्पर्म तयार होतात टेस्टिस मध्ये हम्म. आणि ते वाहून नेले जातात बाहेरपर्यंत, म्हणजे पेनिस पर्यंत, बाहेरपर्यंत वाहून नेलं. ती जी कंडक्टिंग सिस्टीम आहे त्याच्यात जर ब्लॉक असेल तर ते बाहेर येणार नाही. हम्म. आणि ते पण टेस्टिस मध्ये ते मिळतील, बाहेर जरी नाही. हा म्हणजे प्रोडक्शन सो होत सिमेन आहे. रिपोर्ट आजोस्पर्मिया आहे, हम्म. पण कारण ते ट्यूब ब्लॉक हो. आणि पण मग टेस्टिस मध्ये निडल टाकली हम्म. तर स्पर्म मिळते आणि मग ते वापरता येईल. हे त्याच्या मागचं आपल्याला हे आहे. आता याच्यात आपला जो नेहमीचा अनुभव असा आहे की आजोस्पर्मिया रिपोर्ट आला की म्हणजे काय, एक तर लोक डॉक्टर्स सोडून देतात आणि डिप्रेशन डिनायल डिनायल एकदम. फेज एक मोठी असते. हो. त्याच्यामुळे डॉक्टरांना योग्य डॉक्टरला अप्रोच करून काय Yes. ऑप्शन्स आहेत येस. ते पेशंटनी ते करणं करायला गरजेचं करायला पाहिजे. पाहिजे. येस. की- त्याच्यात काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट. हा, कारण ह्या ज्या मेथड्स आहेत, पिसा ह्या किंवा मायक्रो टिसा, ह्या मेथड्स फक्त आयव्हीएफ स्पेशालिस्टच करू शकतात. हम्म. त्याचं- युरोलॉजिस्ट वगैरे. Yes. हा, पण आपण जे म्हणजे युरोलॉजिस्ट सुद्धा तेवढं चांगलं काउन्सिल नाही करू शकणार जेवढं हा. आयव्हीएफ स्पेशालिस्ट. म्हणजे द एंटायर पॅकेज म्हणजे दोन्ही टेकन केअर ऑफ. ची प्रोसेस पण येते, Yes. कारण शुक्रजंतूचं सोबत. पण येतं. याच्यात मला एक महत्वाचं असं पण युरोलॉजिस्ट जे करू शकणार नाहीत कदाचित, हम्म. की जर स्पर्म मिळाले हम्म. तर ते त्याच वेळेस फ्रीज Freeze करतात, करतात. जे आपल्याला वापरता येत, येस. जे युरोलॉजी मध्ये पॉसिबल होत नाही. हम्म. म्हणजे ते आयव्हीएफ लॅब सेटअप मध्ये जर केलं ना तर ते फ्रीजिंग करता येतं. Yes. हे खूप युरोलॉजिस्ट म्हणून नको टेक्निकल नाही, it is- ते जे करू शकतात ते आपण नाही करू शकत. ते फक्त इट इज अ मॅटर ऑफ द होल सेटअप. setup. Yes. आणि पहिली भावना अशी ठेवायला पाहिजे की शुक्रजंतू नाही म्हणजे ते तयारच होत नाही असं नाही. हा. शेवटी काय आपण पेशंटला सांगताना काय म्हणतो, अंडाशय हे शरीराच्या बाहेर असतं. हो. त्याच्यामुळे Specific तुम्हाला तिथे reason तयार आहे त्याचं. झालेले की लोअर टेम्परेचरला Yes. काम करायला पाहिजे म्हणून ते बाहेर असतं. पण तिथे तयार झालेले स्पर्म जांघेतून ती ट्यूब, ज्याला व्हास डिफरन्स म्हणतात मेडिकल भाषेत,
पण ती वास नलिका जी आहे ती जांघेतून जाऊन आतमध्ये मग पोटात येऊन मग ते मूत्रमार्ग आणि वीर्यमार्ग हा एक होतो. सो दॅट इज द डिफरन्स. म्हणजे ह्याच्यातून दुसरा धडा काय घ्या, पुढचा धडा काय घ्यायचा की शुक्रजंतू नाही म्हणजे तयारच होत नाहीत असं नाही. असं नाहीये actually. सो वी हॅव टू लुक ॲट इट. आणि एका सिंगल रिपोर्टवर आपण ठरवतच नाही की हा. नाहीच तयार होते. आपण 2 तरी रिपोर्ट लागतात. मग आपण At सेकंड least. रिपोर्ट नंतर आफ्टर ट्रीटिंग इन्फेक्शन डिफिशियन्सीज सेकंड रिपोर्ट मध्ये पण स्पर्म नाही देन वी गो फॉर हॉर्मोनल पॅन. हो. आता बऱ्याचदा लोक एक रिपोर्ट घेऊनच स्ट्रेस घेऊन टाकतात की नाहीच Correct. आता काय होईल. त्या स्ट्रेसने अजून वेगळं काहीतरी अजून होतं होतं. पुढे. सर आणि तुम्ही ते एक्झाम्पल छान देतात की चष्मा असेल म्हणजे ते तुम्ही हिने चष्मा वर लावला. चष्म्याचं उदाहरण मी काय देतो की आता शुक्रजंतू कमी आहेत किंवा नाही आहेत किंवा चांगल्या क्वालिटीचे नाही आहेत तर लोकांना खूप असं वाटतं आणि ते काही दृष्टीने बरोबर पण आहे की म्हणून मग मी पेशंटला सांगताना काय सांगतो की हे बघ अंडाशय झालं, ओव्हरी झाली, हा शेवटी एक शरीराचा अवयव आहे. आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि अवयव हे काही जणांचे कमकुवत असतात, कमी काम करतात, हे करतात. मग पेशंटला सांगतो की बघा माझे डोळे कमकुवत आहेत म्हणून मला चष्मा लावावा लागतो. काही जणांना आणि याला लावतो त्याला लागतो म्हणजे पण ते बाहेरून दिसतं. तुमची किडनी किंवा हार्ट किंवा टेस्टिस जर काम करत नाहीये ते कोणी असं कपाळावर लिहून फिरत नाही की त्यामुळे ते समाजात दिसत नाही. आता डोळे कमकुवत आहेत म्हणून चष्मा लावणं किंवा चष्मा लावायची गरज पडणं इज सो कॉमन की जर दुसरा चौथा माणूस आपल्याला दिसतो आणि म्हणून मग ते आपण ऍक्सेप्ट केलंय. पण हे स्पर्मच्या बाबतीत तसं होत नाही त्यामुळे बाहेर कळत नाही. त्यामुळे ज्यांना स्पर्म प्रॉब्लेम असेल त्यांनी घाबरून जाऊ नका. तुमच्यासारखे समाजात अनेक लोक आहेत आणि ते क्लिनिकमध्ये बसलं टेबलाच्या ह्या बाजूला बसलं की कळतं की किती प्रमाणात आहे. आणि जसं चेतना मॅडम म्हणाल्या की मेल फॅक्टर हा दिवसेंदिवस फार झपाट्याने वाढतोय कारण लाईफस्टाईल, स्ट्रेस, व्यायाम नाही आणि वर्क पॅटर्न. आणि ह्याचं मेन कारण परवा एका पेशंट विचारलं म्हणे असं म्हणतात सगळं. म्हटलं मेन कारण समजून घ्या की अंडाशय शरीराच्या बाहेर का असतं कारण इट इज बेस्ट वर्किंग ॲट 2 to 3 डिग्री सेल्सिअस लेस दॅन बॉडी टेम्परेचर. म्हणजे आपल्या शरीराच्या टेम्परेचरपेक्षा त्याला कमी टेम्परेचर लागतं म्हणून ते बाहेर असतं. पण तुम्ही जाडजूड जीन्स घातल्या तिथे लॅपटॉप ठेवला त्या लॅपटॉपच्या खाली हीट सिंक असतं. ठीक आहे. आता काही जण परवा एक जण म्हणाला माझ्याकडे सॉलिड स्टेट लॅपटॉप आहे. म्हटलं ठीक आहे पण तरी तो हीट जनरेट करतो किंवा तुम्ही फिरला तर 2 पायातून वारा जातात, थंडावा निर्माण होतो. टाईट हे अंडरपॅन्ट घालू नका. हे कॉमन ॲडवाइस आहे. एक्सरसाइज करा. सो आय थिंक हे सगळे अजून काही लोकांना संदेश. स्मोकिंग Yes. बरेच जण म्हणतात मी तर जिम करतो मी हेल्दी आहे पण दे माइट बी टेकिंग सम इंजेक्शन्स हो. फॉर बॉडी बिल्डिंग. आणि ते जे टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन्स आहेत ते आता तुम्हाला आयतं टेस्टोस्टेरॉन मिळालं तर टेस्टिस कशाला तयार करणार. मग टेस्टिस म्हणाले की ओके हा व्यक्ती बाहेरून इंजेक्शन घेतोय मला काही करायची गरज नाही. मग टेस्टिस शांत बसेल. आणि टेस्टोस्टेरॉन प्रोड्यूस करण्याबरोबर शुक्रजंतू प्रोड्यूस करणं हे सुद्धा टेस्टिसचं काम आहे. त्यामुळे टेस्टिसने काम बंद केलं की शुक्रजंतू तयार होतात. तर आता ह्या सगळ्याचं मर्म काय की नवऱ्याची आणि बायकोची मिळून जे 4 घटक आहेत त्याची तपासणी सुरुवातीला व्हायलाच पाहिजे. दुसरा की रिपोर्ट काहीतरी सांगतोय म्हणजे तो आजार आहेच असं नाहीये तर तो रिपोर्ट तुम्ही तज्ज्ञांना दाखवा. तो रिपोर्ट तुमच्या पूर्ण केसमध्ये कुठे फिट होतो हे बघणं महत्वाचं आहे. ॲज अ डॉक्टर कोणीही रिपोर्टला ट्रीट करत नाही तर आपण पेशंटला ट्रीट करतो रिपोर्टच्या साह्याने. हा दुसरा. तिसरी गोष्ट की काहीही असेल तरी नवीन नवीन टेक्नॉलॉजीनी अनेक मार्ग आहेत साध्य झाले आहेत. जसं सरांनी सांगितलं की पिसा करून आपण शुक्रजंतू काढून आज जगात करोडो आमच्या इथे सुद्धा हजारो बाळं झाली आहेत. तर हे होऊ शकतं. त्यामुळे तज्ज्ञांचं काम तज्ज्ञाला करू द्या. तुम्ही जाऊन माहिती घ्या. माहिती घेऊन त्यांच्याशी कन्सल्टेशन केलं की आपला स्ट्रेस कमी होतो. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं की हा एपिसोड किंवा हा पॉडकास्ट जर तुम्हाला योग्य वाटला उपयोगी वाटला तर नक्की तो लाईक शेअर सबस्क्राईब करा. कोणाला याची गरज वाटली तर त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचवा. त्यांना फॉरवर्ड करा. आम्हाला कॉमेंट्स करून प्रश्न विचारा.
मागे पुढे हायगाई करू नका, कारण अशाच प्रश्नातून जरी तुम्हाला वाटलं की हा प्रश्न साधा आहे, सोपा आहे, विचारू की नको, पण त्याच्यातून तसेच प्रश्न कदाचित अजून शेकडो जणांच्या मनात असतील आणि मग तुमच्या प्रश्नामुळे तुम्हालाच नाही तर बाकीच्या लोकांना पण उत्तरं मिळतील. तर अशा दृष्टीने कॉमेंट्स मात्र जरूर करा, त्याच्याने आम्हालाही कळतं की पुढे काय करायचं. ओके, या संदर्भात स्पर्म प्रॉब्लेम संदर्भात तुम्हाला काहीही अडचण असेल तर लेट अस मीट ॲट IVF केअर. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.